उद्धव ठाकरे आजपासून सलग 4 दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत। सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देत आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवादही साधतायत। उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा कोरा कोरा, अरे कोरा आता कुठे गेला, आता कुठे गेला? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी, कर्जमाफी नाही केलं तर नाव लावणार नाही। आता काय लावणार? आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का, तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाहीये, अशा गोष्टी कराव्या लागतात। मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये, म्हणजेच कोण आहे? एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे। आता निवडणुका आल्यानंतर त्यांनी काय केलंय, आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जून मध्ये, तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजेत। आणि अजित पवार काय म्हणाले, आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले, बरोबर ना? मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ, कर्जमाफी नाही तर मत नाही। हे गावागावात बोर्ड लावा बोर्ड गावामध्ये। आनंदाचा शिरा बंद, शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत, त्याच्यानंतर आनंदाचा शिरा बंद। सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी, कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार। आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार। मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला। कैसन बा? हा ठीक आहे ना बा, अरे तुझा बा बसलाय ना इकडे, हा इकडे शेतकरी बसलाय ना। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलंय ते बघूया। चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही। आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही। मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोफ डागली आहे। शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार, शेतकऱ्यांनी सारखंच कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये असं वादग्रस्त वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी आता समाचार घेतलाय। शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना त्याने अजित पवारांना टोला लगावला, बघूया। धडक सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो, पण आम्हाला पण अडचणी आहेत। आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय। जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय। तुम्ही असं, मी वेडवाकडे काय बोलत नाही, मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना, एवढंच माझं म्हणणं होतं। आता